नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आज तिसरा श्रावण सोमवार हासुर तुम्हालामध्ये। आजचा दिवस अत्यंत पावन आणि मंगलमय आहे। श्रावण मासातील तिसरा सोमवार हा फक्त दिनदर्शिकेतला दिवस नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ईश्वराशी एकरूप होण्याचा सोहळा आहे। पहाटेपासूनच आपल्या हासुर तुम्हाला गावात महिलांची वर्दळ, मंगलध्वनी आणि फुलांचा सुगंध आणि मंदिरात घुमणारे ओम नमः शिवाय हे मंत्र, जय जय स्वामी समर्थ हे मंत्र, या साऱ्या वातावरणाने गाव पवित्रतेने न्हावून निघाले आहे। आज स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पूजन आणि अभिषेक विधी पार पडत आहे। त्यामध्ये स्वामी समर्थ मंदिर मध्ये पादुकांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते। घंटानाद, शंखनाद आणि आरतीचा सूर जणू देवाचे प्रत्यक्ष येत्या अवताराला आमंत्रण देत आहे असं वाटत होतं। श्रावण महिन्यातील हा तिसरा सोमवार फक्त उपवासाचा नाही, तर अंतकरणातील अहंकाराचा त्याग करून ईश्वराची एकरूप होण्याचा आहे। श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये केलेली सजावट, रांगोळ्या, हार, फुलं आणि भक्तांचे दर्शन हे सारे आपल्या संस्कृतीचे जिवंत दर्शनच म्हणा की सर। आज श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सजावट इतकी भारी केली होती की स्वामींना बघतच बसावे असं वाटत होते। त्याचबरोबर अभिषेक पण घालण्यात आला आणि पूजा पण करण्यात आली। हे प्रसन्नतेचे आणि मंगलमय वातावरण हासुर तुम्हाला मधले आहे। आता आपण आलोय श्री अंबाबाई मंदिर हासुर तुम्हालामध्ये। आमच्या गावामध्ये स्वामी समर्थ मंदिर आणि अंबाबाई मंदिर अगदी जवळच्या जवळ आहे। त्यामुळे सकाळचं वातावरण हे भक्तिमय आणि मंगलमय असते। तुळसकट्ट्याच्या खाली नंदीचे पाषाण आहे, अगदी ऐतिहासिकच पाषाण आहे। सकाळची बारी मंदिरामध्ये ह्या लहानच्या पोरांचा पण समावेश असतो की राव। खरं म्हटलं तर लहान वयातील देवाचा संपर्क तसं जास्तच म्हणायला गेलं। आज अंबाबाई मंदिर कसे सजविले बघा की। आज आपण सर्वांनी संकल्प करूया की भक्तीबरोबरच आपण गावात ऐक्य, प्रेम आणि सद्भावना जोपासूया। म्हणजे कसं, भगवान महादेव, स्वामी समर्थ आणि अंबाबाई मातेच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सदैव मंगलमय करण्याचा वर्षाव होत राहो, हाच ईश्वरचरणी प्रार्थना। हर हर महादेव, जय स्वामी समर्थ, जय अंबाबाई। आणि हासुर तुम्हाला कामाचं सांगण्यात येते, श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजे मंगळवारी 12 तारखेला म्हणजे मंगळवारी 8:30 वाजता सकाळी श्री अंबाबाई काळामा देवीच्या भेटीला जाणार आहे। तरी पालखीला सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे।